द्यायला होकार आहे का? लेखी घ्या त्यांचं, ते आपण विचारत नाही. उद्धवजी ठाकरे साहेबांची तयारी आहे का ओबीसीतनं आरक्षण द्यायला? ते आपण विचारत नाही, त्यांचं लेखी मागत नाही. काँग्रेसच्याही बाबतीत तीच भूमिका. मग तुमचं देवेंद्र फडणवीस साहेब, भारतीय जनता पार्टी आणि सरकार हाच गोल आहे की मराठ्यांचे प्रश्न हा गोल आहे? आता तुमच्या सगळ्या विषयासंदर्भात सरकार सकारात्मक आहे. मुख्यमंत्री स्वतः संवेदनशील आहेत. तुमचा देवेंद्रजींवर विश्वास नाही ना? मुख्यमंत्री त्या ठिकाणी बोलत आहेत, त्यांचे मंत्री आपल्याकडे येत आहेत, त्यांच्यावर तर विश्वास ठेवा. आणि या प्रश्नांसंदर्भात आम्ही तुमच्या सोबत आहोत. फक्त तुम्ही राजकारण करू नका एवढंच मागणं आहे. आता तुम्ही आंतरवाली सराटीत बसणार छत्रपतींच्या पुतळ्याखाली आणि तिथं प्लॅनिंग कसलं करणार? उपोषण संपायच्या अगोदर कुठले कुठले दौरे, कुठल्या मतदारसंघात जाणार, कोणाला पाडणार, कोणाला निवडून आणणार, म्हणजे तुम्ही पूर्णतः राजकीय झालेला आहात. मग राजकीय तरी भूमिका घ्या. आणि मराठा समाजातल्या तरुण तरुणींचे अश्रू आम्ही नेहमीच पुसत असतो. आम्ही मराठा समाजासाठी 15-20 वर्ष तरुण तरुणींसाठी काम करतोय. मग त्यांच्या परीक्षा असेल, पदोन्नती असेल, अधिसंख्येचा विषय असेल, भरतीचा विषय असेल, प्रत्येक वेळेला समाजातल्या तरुण तरुणींच्या मागे आम्ही ताकदीनं राहिलोय. तुम्ही फक्त आता इमोशनल मराठा समाजाला राजकारणात ओढू नका. तुम्ही आपली आंदोलनाची भूमिका नीट ठेवा. आम्ही सोबत आहोत. सरकारकडे आम्ही आपले दूत म्हणून, पोस्टमन म्हणून काम करू. परंतु जो काही राजकीय वास आता यायला लागलाय, कारण तुम्ही बसताय पुतळ्याखाली महाराजांच्या आणि प्लॅनिंग काय, कुठल्या मतदारसंघात कोणाला उभं करायचं, कोणाला पाडायचं, तर मला वाटतं हे सगळं राजकीय सुरू झालंय. आणि मग तसं असेल तर खुली राजकीय भूमिका घ्या. तुम्ही मराठा समाजांच्या भावनांची अशा प्रकारे तुम्ही आपल्यासाठी उपयोग करून घेऊ नका राजकारणासाठी. आणि ते आता मराठा समाजाला कळून येत आहे. माझ्याशी अनेक संघटनांचे नेते, मराठा समाजातले काही ठराविक लोक सुद्धा बोलत आहेत की आपली भूमिका योग्य आहे. आता आपल्या आंदोलनाचं राजकारण होऊ पाहत आहे. आणि अजूनही विनंती आहे की राजकारण करू नका, आम्ही आपल्या सोबत आहोत. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.